गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसानं थैमान घातले। आता मी नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पावर आहे। आपण बघतोय या जे आहे ते प्रकल्पाचे तब्बल 17 दरवाजे उघडण्यात आलेत आणि या विष्णुपुरी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात 2,74,532 क्युसेक्स वेगाने जे आहे ते विसर्ग सुरू आहे आणि हे सगळे दरवाजे या ठिकाणी उघडलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर 2006 नंतर पहिल्यांदाच विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 17 दरवाजे उघडण्यात आलेत। विष्णुपुरी प्रकल्पाला एकूण 18 दरवाजे आहेत, मात्र एक दरवाजा बंद असल्यामुळे तो उघडण्यात आला नाही आणि अशा पद्धतीने जे आहे ते विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर इकडे बघितलं तर हे गोदावरी नदीचं विस्तीर्ण पात्र आहे। खरं तर 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली, मात्र गोदावरी नदीपात्राच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जे आहे ते गोदावरी नदीला असा मोठा पूर आल्याचं चित्र पाहायला मिळतं। आणि विशेष बाब म्हणजे आहे ते गेल्या महिनाभरापासून विष्णुपुरी प्रकल्पाचे काही दरवाजे जे आहेत सातत्यानं उघडेच आहेत आणि या पुरामुळे जे आहे ते या संपूर्ण भागात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अनेक गावांना जे आहे ते पाण्याचा वेढा पडलाय आणि प्रशासनाच्या वतीने जे आहे ते सातत्यानं सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला जातोय। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून सुद्धा 27 दरवाजे उघडलेत आणि त्यातून जे आहे ते तब्बल 2,45,235 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जे आहे ते गोदावरी नदीला मोठा पूर आल्याचं चित्र पाहायला मिळतं। याच पुरामुळे जे आहे ते नांदेड शहरातील अनेक भागात सुद्धा पाणी शिरलं आहे आणि आपण समोर बघितलं तर ही गोदावरी नदी आहे आणि संपूर्ण पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गोदावरी नदीने जे आहे ते धोक्याची पातळी ओलांडली होती, मात्र आता हे सगळं जे आहे ते नियंत्रणात आहे आणि कालपासून नांदेड जिल्ह्यात सुद्धा पाऊस उघडल्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या जीवात जीव आलाय। प्रशासन सुद्धा अलर्ट आहे, SDRFची पथक सुद्धा या सगळ्या याच्यासाठी काम करते। त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुद्धा यासाठी जे आहे ते पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचं आपण हे चित्र पाहतोय, तब्बल जे आहे ते 17 दरवाजे या ठिकाणी उघडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि जोरदार जे आहे ते विसर्ग या गोदावरी नदीपात्रात होताना आपल्याला पाहायला मिळतो। यापूर्वी सुद्धा झालेल्या पावसामुळे लाखो हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यात आता ही पुन्हा पूर परिस्थिती ओढवल्यामुळे अजून सुद्धा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने जे आहे ते ही नांदेडच्या गोदावरीला आलेली मोठी पूर परिस्थिती पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला असलेल्या आसनाला सुद्धा असंच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तब्बल 17 दरवाजातून जे आहे ते विष्णुपुरी प्रकल्पाच्या या ठिकाणी विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नांदेडमधील आजही पूरस्थिती कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, विष्णुपुरी डॅम, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।